जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बाबाच्या हृदयाची धडधड, घरात असते तुझीच गडबड, शरण येती तुलाच सगळे, कुणीच नाही तुझ्या ग वरचढ. बाबा अन माहीची लाडकी, घरच्या सर्वांची आवडती, जिने जोडले मानस माहीला, एकदा माफ कर ना ग वैदेही मला. कमॉन यार, आजची ऑडिशन चांगली व्हायला हवी. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. कमॉन मानस. अरे यार माझा फोन हे काय, मी रेडीच ठेवला होता. बरं चल निघ आता, किती वेळ काढतोय? निघ काय? तुम्ही काय हकलवताय का मला? हकलवतोय कुठे? असं काय बोलतोस तू? शिस्त लावतोय. तूच म्हणाला होतास ऑफिसच्या पहिल्या दिवशी की बॉस असलो तरी वेळेत जायला पाहिजे म्हणून. वेळेत जाणं महत्वाचं आहे की नाही ऑफिसमध्ये, तेच सांगतोय तुला. पण तुम्ही दोघे काहीतरी लपवताय माझ्यापासून. तुला माझी आठवण येते आणि मला तुझ्या गाण्याची आठवण येते. अगं मग ये ना ऑफिसला, तुला पाहिजे ते गाणं ऐकवतो. आणि आज माझा पण गायचा खूप मूड आहे माहितीये का. ऐक मग मी लगेच येते. ओके हे बघ मानस, मी नाही येते. काय येत नाहीयेस? अरे का पण? काय झालं? काय आपण बोलूया ना संध्याकाळी. तू संध्याकाळी ये घरी, मग भेटून बोल. एक विचारायचं होतं. आम्हाला तुमचं गाणं वैदेही असल्यावरच ऐकायला मिळेल का? हो, मी म्हटलं ना मला इन्स्पिरेशन लागतं. आणि समजा मी आता या क्षणी इथं वैदेहीला प्रकट केली तर? काय तर माझं गाणं त्याच क्षणी प्रकट होईल. ठीक आहे मग. हॅलो मानस, can I get your autograph please? या बेड. हा वैदेही बोल ना. अरे मानस ना संध्याकाळपासून घरीच आला नाहीये, फोनही उचलत नाहीये. म्हणजे आत्या मला म्हणाल्या की तो संध्याकाळी घरी आला होता पण चिडून निघून गेला. तुला काही माहितीये का रे? हा तुला भेटला वगैरे होता, तुला काही सांगितलंय का त्याने? हा ऐक ना वैदेही, आम्ही येतो घरी, मग त्याच्यानंतर आपण बोलू. बाय. हॅलो समीर ऐक. सॉरी. मी आज जे काही वागलो ते चुकीचं होतं. आय एम सो सॉरी. काय मस्त वास येतोय नूडल्सचा. वा 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 वा, तोंडाला पाणीच सुटलं माझ्या. वैदेही, वैदेही, अगं ये ना बाहेर. हा एक आले. काय झालं आत्या? अगं काय कमाल नूडल्स केलेस तू. इतके टेस्टी झालेत ना, मस्तच झालेत. तरी आत्या हे साधेच आहेत, फार वेळ नव्हता ना म्हणून पटकन केले. त्यात म्हणजे ब्रोकोली, मशरूम, मटार वगैरे टाकले ना तर खरंच छान लागतात. ऐक ना, आणि ह्याच्यामध्ये चीज किसून टाकला ना तर आणखीन सुंदर लागतात अगं, खूप छान. आणि शेजवान चटणी एकदम झणझणीत. वा वा वा, खरंच की. आणि ऐक ना, मी काय म्हणते, सगळ्यात महत्वाचं म्हणजे
त्याचा मऊ असायला लागतात. कच्चे नूडल्स चांगले नाही ना लागत. पण आत्या ते शेजवान राईस वरचे ड्राय नूडल्स असतात ना ते आवडतात मला. अगं ते तळलेले असतात ना. ते नूडल्स कसे लागतील, ते चांगले लागत नाही, ते तळायलाच लागतात. पण मी काय म्हणते तुला, ते चायनीज खातात ना ते काठ्यांनी, 2 काठ्यांनी, ते किती कठीण आहे. मी बघ ना ते चमच्याने खाते, मला काट्यानी पण खायला जमत नाही. आत्या चॉपस्टिक्स म्हणतात त्याला. हा तेच ते. आणि ऐक ना, माझी सगळ्यात फेवरेट डिश कुठली माहिती, फ्राईड राईस आणि मंचुरियन. वाह काय चव लागते ना. मी रोज दिलं तरी खाईन, मज्जा. आत्या मी एक काम करेन, मी ना तुम्हाला रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाईन. इथे मस्त मिळतं फ्राईड राईस आणि मंचुरियन. हवं तितकं खा तुम्ही. ओके चालेल. अरे ए भूक मला लागली. मला देणार आहे का कोणी काही खायला? ही बघा, माझ्यासाठी बनवलेले नूडल्स माझ्याच समोर भसा भसा खाते. होय रे, मी वर जाऊन खाते आरामात, नाही तर माझ्या नूडल्सना नजर लागेल. मी काय म्हणते तुला, भरपूर केलेस ना. नाही हे संपलं ना की परत खाली येईन ना, परत घेईन. जाते. पण कसं आहे, मी तुला सोडून नाही, मी तुला घेऊन जाणार आहे ऑफिसला, कळलं? आणि आता बास झालं, पटापट रेडी व्हायचं, आधीच उशीर झालाय मला. ऐक ना प्लीज, खरंच मूड नाहीये माझा जायचा. बरं मग कसला मूड आहे सांगू? कामत इंडस्ट्रीज फक्त तुझी असती तर, म्हणजे बघ ना, ऑफिस मध्ये फक्त तू सगळ्यांना ऑर्डर देतोयस, माझं केबिन तुझ्या केबिनच्या बाजूला आहे, ऑफिस मध्ये सगळे फक्त तुझं ऐकतायत. असो, पण हे असं खरंच झालं तर, म्हणजे तू करशील ना हे सगळं माझ्यासाठी? ऑफकोर्स. हा दरवाजा का नाही उघडते? बहुतेक किरण ताईंचं येणं कोणाला तरी आवडलेलं नाहीये. हेल्प हेल्प. पण कसं आहे, मी तुला सोडून नाही, मी तुला घेऊन जाणार आहे ऑफिसला, कळलं? आणि आता बास झालं, पटापट रेडी व्हायचं, आधीच उशीर झालाय मला. ऐक ना प्लीज, खरंच मूड नाहीये माझा जायचा. बरं मग कसला मूड आहे सांगू? ही नंदिनी इथून नाही जाऊ शकत, आम्ही तर जाऊ शकतो. कुठे जाणार आहात तुम्ही? ही या घरात राहणार असेल तर आम्ही इथे नाही राहणार. स्माइल मैम स्माइल. नाही अरे मॅम, हा हात तुमचा इथे ठेवा. हा इथे. फोटो करताना मॉडेलला हात लावण्याची काय गरज आहे? त्यांना हात लावतोय ना, ती बायको आहे माझी. बायकोचा दुसरा नवरा आज पहिल्या नवऱ्याला भेटायला येतोय. सांगितलेली समधी तयारी झाली ना पक्या? होय बाई, चाले. बायको हे कुठं उगवली इकडं? ही नंदिनी इथून नाही जाऊ शकत,
आम्ही तर जाऊ शकतो. कुठे जाणार आहात तुम्ही? ही या घरात राहणार असेल तर आम्ही इथे नाही राहणार.